गुड मॉर्निंग. ओय, आज काय आहे? ओय चिमणी. 6 year old गर्ल. 6 year old गर्ल. कोण झालंय 6 yearचं? होय, एवढ्या लेट उठत असते का बर्थडे गर्ल? काय झालं हाताला? हात अंगाखाली घेऊन झोपली ना? मुंग्या आल्या. अंगाखाली होता तुझ्या हात. कशी पण झोपती रात्रभर, नुसती उलट पालट करत. चला उठा. हॅपी बर्थडे टू यू. आज टिफिनला चपाती भाजीच दिली होती. अगं मी स्टार्टच केला नव्हता वाटतं. हा राहू दे हा. चला, बर्थडे गर्ल रेडी, गोइंग टू स्कूल. चालत नाही ते म्हणून एवढं विदाउट ड्रेस तरी चालतंय. आता बोल. मम्मी तो काय बनवते? मी आता तुझ्या बर्थडे पार्टीला तुझे फ्रेंड्स येणार आहेत ना, मग मी त्यासाठी तुझ्या फ्रेंड्सला देण्यासाठी सँडविच बनवते. वाह, सँडविच तर खूप आवडते. म्हणूनच बनवते. सगळ्या फ्रेंड्सला देणार ना तू? तर ना मी हेल्दी सँडविच बनवते, माहिती का? कारण ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्सचा यूज करणार आहे आणि व्हेजिटेबल्स सगळे हेल्दी असतात. आणि मग फ्रेंड्सला तुझ्या काहीच प्रॉब्लेम नाही होणार. कारण सर्दी सुद्धा होणार नाही. खोकला, फ्रूट्स खाल्ल्यावर, व्हेजिटेबल खाल्ला आपली ताकद वाढते आणि वजन पण वाढतं. हो, आणि बाहेरचं फ्राय केलेलं आणून दिलं ना फ्रेंड्सला, मग त्यांना खोकला वगैरे येऊ शकतो. म्हणून आपण त्यांच्यासाठी हेल्दी सँडविच बनवतोय. तू हेल्प करणार आहे का मला? तुम्हाला हेल्प एवढीच कर काय की तू शांत बस, पसारा करू नको. तीच माझ्यासाठी हेल्प असते तुझी. आता मी फक्त तयारी करून ठेवणार आहे. सगळे व्हेजिटेबल्स वगैरे असं बारीक करून ठेवणार आहे. आणि मग रात्री झालं सगळं सँडविच बनवून तयार करून ठेवायचं आणि बर्थडे झाला सगळ्यांना सँडविच द्यायचं. केक. हो, आणि सांग जरा तुला कसं वाटतंय बर्थडे म्हणून. सांग की तू किती दिवसापासून वाट बघते बर्थडेची? मी बघते आहे 4 दिवसांनी. 4 दिवस? किती दिवस झालं काउंट करते, पेज टर्न करून. मागच्या महिन्यापासून वाट बघते. ह्या महिन्यातले दिवस कधी संपणार, मग पुढच्या महिन्यातले दिवस कधी संपणार, आणि कधी 8 तारीख येणार, कधी माझा बर्थडे येणार. आणि आता बर्थडे झाला का तर परत म्हणते माझा आता परत बर्थडे कधी येणार, है ना? लगेच सुरू होते पुढचा बर्थडे कधी येणार. इथे ना बाकी सगळी सँडविच वगैरे तयारी करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे ना घेतलेलं आहे हे करायला, डेकोरेशन करायला. तर डेकोरेशन आम्ही दोघी मिळून करत होतो. आणि इथे ना पिल्लंसुद्धा मध्ये लुडबुड करत होते. लुडबुड म्हणजे तरी पण छान फुगे वगैरे फुगवत होती आणि अशा पद्धतीने त्यांची मस्ती चालू होती डेकोरेशनच्या मध्ये. तर झालं काय, तर आमच्या ह्या ताई आलेल्या आहेत परीच्या आत्या, तर त्यांना ना जायचं होतं रिटर्न लगेच. कारण का टीचर आहेत आणि उद्या स्कूलला जायचं आणि त्यांना राहा म्हटलं उद्या सकाळी लवकर जा, पण त्या नाहीच म्हणत होत्या. घरी पण जरा प्रॉब्लेम होता म्हणून जावंच लागलं. मग त्याच्यासाठी मग आम्हाला ना बर्थडे खूप लवकर करावं लागलं सेलिब्रेशन. आणि बर्थडे सेलिब्रेशन जे आहे ते सुद्धा तिच्या पप्पांच्या शिवाय आम्हाला करावं लागलं. कारण का नेमकं आज त्यांचं काम होतं आणि त्यांना काही लवकर येणं पॉसिबल नव्हतं आणि ह्यांना लवकर जायचंच होतं म्हणजे. तर मग अशा गोष्टींमुळं मग आता त्या एवढ्या लांबून बर्थडेसाठी चालत, तर मग म्हटलं चला जाऊ द्या आता. आणि हे अशा पण लवकर येणारच नव्हते,
मग ह्यांच्यामुळं आम्हाला बड्डे लेट करावा लागला असता आणि ताईंमुळे लवकर करावं लागलं कोणतंही. आणि तसंही लवकर बड्डे केलेला चांगला असतो. मुलं जरासं उजेड आहे तोपर्यंतच, कारण परत अंधार म्हणजे तसा काही इतका प्रॉब्लेम होत नाही, पण बरं असतं जरा लवकर सेलिब्रेशन केलेलंच. कारण मुलं पण खूप सकाळपासून म्हणजे बड्डे घाल तर ना महिनाभर तुम्हाला सांगते वाट बघत होती, नुसतं बड्डे कधी येतो बड्डे कधी येतो, नुसते रोज दिवस मोजत होती. नुसतं मला तर तिनं हैराण करून टाकलं होतं. एक वेळ अशी आली की मी तिला बड्डेचं नाव काढलं की शांत बस म्हणून सोडलं, कारण इतकं बड्डे चालू होतं तिचं, काही विचारूच नका. इतकी एक्सायटेड असते बड्डेसाठी, भयानकच एक्सायटेड असते. तिला इतका बड्डे आवडतो बापरे. आणि आता बड्डे झाला आणि ते परत सुरू करते की आता पुढचा बड्डे कधी येणार, असं तिचं बड्डेचं असते. आणि बड्डे म्हणजे ना आम्ही काही खूप मोठी पार्टी किंवा खूप लोक बोलू असं काही करत नाही. फक्त तिचे जे काही आमचे शेजारी तिचे फ्रेंड्स आहेत छोटे छोटे, तरच अशा छोट्या मुलांना घेऊनच आम्ही छान अशी बड्डे सेलिब्रेशन करते. आणि ती ना तेवढ्यातच खूप जास्त खुश होती. आणि मुलांना ना लहान मुलांसोबतच बड्डे सेलिब्रेशन करायला आवडतं, कारण आपण असं बाहेर जातो कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे घेऊन, तेवढंच आपण केक कापायचा आणि जेवण वगैरे करायचं, तर ते त्या मुलांना इतकी मजा येत नाही. त्यापेक्षा मुलांना त्यांच्या फ्रेंड्ससोबत मस्त फक्त केक कापला, काहीतरी स्नॅक खायला दिलं तर त्यांना त्यात खूप जास्त मजा येते. आणि स्नॅकमध्ये मी मुद्दाम हेल्दी पर्याय निवडत असते. आणि दरवेळेसच मी बाहेर जाऊन कधीच मुलांना काही देत नाही, घरातच आपल्याला जे काही पॉसिबल होईल ते बनवत असते. अगदीच मला बनवणं कधी काही पॉसिबल नाही झालं तर मी अगदी फरसाण हे ते असं दिलेलं आहे, पण ते तळलेले समोसे हे ते असलं तर मी कधीच काही दिलेलं नाही अजूनपर्यंत तरी दोन्ही मुलांच्या बड्डेला. आणि असं काहीच आमचं डेकोरेशन करून झालेलं होतं दोघीचा विचार विनिमयातून. म्हणजे असं त्या बोलल्या की आपण असे हार्ट शेपमध्ये बलून लावूया आणि छान दिसते, पण ते व्हाईट भिंतीवर इतके दिसून येत नाही आहेत व्हिडिओमध्ये. तरी इकडे आमचं डेकोरेशन होईपर्यंत तिकडे ना आत्यांनी चहा वगैरे बनवला होता, तर चहा वगैरे झालेला आहे. आणि आत्या आणि म्हणजे सासूबाई आणि सासरेसुद्धा आलेले आहेत, कारण यावेळेस परींनी सगळ्यांनाच बोलवलं हे सगळे या असं करून. तर आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने काहीसे तयार झालेले आहे. आज माझा बर्थडे, तुम्ही पण बर्थडेला या. असं कर, असं कर आणि मग इथं असं ठेव. हे आता असं कर, आता असं कर. परीच्या बड्डेसाठी खास सँडविच तयार झाले. परीच्या आत्या सँडविच बनवत आहेत. आणि हा आहे परीचा केक. तर परीचा केक ना रेनबोचा केक बनवायचा असं ती म्हणत होती. अगोदर थोडा वेगळा दिला होता, पण तो काही नंतर कॅन्सल केला आणि हा रेनबोचाच दिला. आणि त्याच्यानंतर हे डेकोरेशन अशा पद्धतीने झालेलं आहे. तर काय झालं, लवकर बड्डे सेलिब्रेट केल्यामुळे ना मुलांचं काय होतं, ट्युशन टाईम वगैरे होतं, त्याच्यामुळे मुलं येतच नव्हते लवकर. आणि हिचं असं की मुलं आल्याशिवाय नाही करायचं असं, म्हणून मग थोडंसं वेट केलं इकडे तिकडे वगैरे. आणि जे मग त्यानंतर थोडेफार मुलं आले तर त्याच्यामध्येच पटकन आवरून घेतलं. तर अशा पद्धतीचं हे सेलिब्रेशन आहे. आणि आता इथे ना माझी टर्न आली औक्षण करायची. आणि जेव्हा मी माझा हा व्हिडिओ पाहत होते औक्षण केलेला, तर तेव्हा ना हा माझा व्हिडिओ पाहत असताना माझं मन मला सांगत होतं की अगं जरा लाज वाटू दे स्वतःची, बघ जरा कशी झाली, कशी फुगली आहे, काहीतरी कर.
सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं आणि नंतर आमच्या लक्षात आलं की हे ना त्याच्या पप्पांनी हे आणलेलं होतं आणि हे फोडायचंच राहिलेलं होतं आमच्याकडून. तर आता हे कधी मी तर फोडलेलं नव्हतं कधी, माहीत नाही कसं फोडतात काय, म्हणून ते मुलं आलेले होते. म्हटलं बघा तुम्हाला फोडता येते का, पण त्या मुलांनी पण चुकीच्याच पद्धतीने ते फोडलं. ते काही फटकन फुटून असं उडलं वगैरे नाहीच. मग त्यांनी ते असंच तोडून मग असं वरती नुसतं फेकलं आणि अशा पद्धतीचं झालेलं आहे आमचं हे बड्डेचं छोटंसं सेलिब्रेशन. त्याच्यानंतर मग मी मुलांना जे काही सँडविच बनवून ठेवलेले होते तर ते केक वगैरे सर्व दिलं आणि मग पटकन मग ह्या निघाल्या, कारण ह्यांनी पण थोडंसं खाल्लं केक वगैरे ताईंनी आणि सासऱ्यांनी, आणि मग ते पटकन निघाले कारण त्यांना पुढे जायचं होतं, पुढची बस भेटायला पाहिजे होती म्हणून. तर अशा पद्धतीचं हे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन, आमच्या परीचा ड्रेस कसा वाटला, आमच्या परीचा केक कसा वाटला आणि परीचा उत्साह कसा वाटला, हे सगळं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुमचे खूप खूप आभार. अशा पद्धतीने मुलांची मी कॅमेरा सेट करून ठेवून दिलेला होता ट्रायपॉडवरती, तर मुलांची अशा पद्धतीची मस्ती चालू होती. आणि हो, मी जे स्वतःबद्दल आता बोलले ना, तर मी आता खरंच सिरियसली त्या गोष्टीवर काम करणार आहे. आणि जे माझ्या जवळचे कोणी व्हिडिओ बघत असतील तर ते माझ्यावरती नक्की हसणार आहेत, कारण या गोष्टी मी पहिल्यांदा खूप करून पाहिलेल्या आहेत आणि जितकी होते त्याच्यापेक्षा थोडी अजून जास्तच झालेली आहे. आता नाही आता मी नक्की बारीक होणार आहे आणि झाल्याशिवाय मला पर्यायच नाही आहे. चालला का तू? चालला का? चालला तू? राहा ना तू राहा ना इथं परी दीदी जवळ राहतो का? पाणी प्याला का ते खाल्ल्यानंतर पाणी पिले बाय पप्पा घेतलं का